गरजेचं आहे. तुम्हाला 3 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे. म्हणजे आता 25 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. उर्वरित 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारावे लागेल. तरी सुद्धा एखाद 9 किंवा वाईट चेंडूची आवश्यकता लागेल मोगपाटा संघाला. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस अतिशय चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज आकाश. प्रेशर आता मात्र 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जसं आपण बघतो ओपनिंग मध्ये म्हणतात प्रत्येक कर्णधार की ठाण्यामध्ये नंबर 1 ची टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. स्लॉम डिलिव्हरी स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू अंगाला लागतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. अतिशय जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतोय. रणजित चषक 2017 हॅट्रिक केअर आणि प्रत्येक वर्षामध्ये नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. आज 40+ एक सामना खेळवला गेला होता. राईट आर्म राऊंड विकेटने पुढील चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा फुटवाचा वापर नाही. चेंडूच्या लाईन मध्ये हा फलंदाज येत नाही. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होताना दिसत नाही. लास्ट बॉल टू गो. फक्त एक औपचारिकता शेवटचे चेंडू पूर्ण करण्याची. हा सामना पूर्णपणे शेंडोबा स्पोर्ट कासवडे संघाच्या बाजूने झुकलेला आहे. यावेळेस स्कूप मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय. त्रिफळाची चिरोबेने फलंदाज बाद. विजय होतोय. ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली. 3 गडी बाद केले आणि फलंदाजी करत असताना 20 धावा कुठल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश. व्हीआयपी डायस वर यायचं आकाशाने. तसेच मोगलपाडा संघाचा कर्णधार सुद्धा यायचा. सन्मानित केलं जाईल तुम्हाला. आकाश यांनी 2 षटकार मारले होते. त्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक इंद्रेश पटेल यांच्याकडून. द गोल्डन मॅन ऑफ कासारवडवली. मॅन ऑफ द मॅच आकाश ज्याने अष्टवेलू कामगिरी केलेली आहे. 20 धावा आणि 3 गडी बाद केलेले आहेत. मान्यश्री मान्यवर मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारत असताना आकाश मोगलपाडा संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचं तुम्हाला सन्मानित केला जाईल. या स्पर्धेमध्ये तुम्ही जो भाग दर्शवला मान्यश्री प्रदीप वाघमारे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारत असताना या स्पर्धेमध्ये तुम्ही जो भाग दर्शवला त्याबद्दल तुमचा हार्दिक हार्दिक आभारी आहे. पुढील सामना नरेश स्पोर्ट वडवली वर्सेस ओला स्पोर्ट ओला. ओला स्पोर्ट संघाने पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे नाणेफेक जिंकल्यानंतर आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे ते नरेश स्पोर्ट वडवली या संघाला. निश्चितच जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवर तुम्ही सराव चेंडू टाकायचा नाही लक्षात घ्यायचं आहे. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी त्याच्यावर साईडला आहे त्याच्यावर तुम्ही चेंडूची सराव करू शकता. मात्र लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे.
स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आयोजन करण्यासाठी शैलेश भोईर, श्रीकांत भोईर, मनोज मडवी, मोहम्मद वरेकर, गुलाम वरेकर, साहिल शेख, लखन जाधव, आयुब शेख, मोहसिन शेख, मंगेश राऊत, कपिल भोईर, सतीश पाटील, जितू पाटील, संकेत पाटील, यासिन नाईक, विकी सोनकांबळे, सिद्दीक शेख, अक्षय माकणीकर, सन्नी गायकवाड, निलेश टिकोळे, मुकेश भोईर, रोहन भोईर, चेतन, त्याच्यानंतर राजा शेख, आरिफ खान अँड मुख्तार शेख. आणखीन सर्व रणजी स्पोर्ट्सच्या सहकार्याने अतिशय चांगली मेहनत आणि परिश्रमने या स्पर्धेचा अतिशय चांगलं रंग भरताना या टुर्नामेंटमध्ये. या स्पर्धेचं आपण लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहू शकता tenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून. यूट्यूबवर तुम्ही या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. त्यांचे ऑफिशियल ऑनलाईन चॅनल पार्टनर्स आहेत जस्ट नेट सर्व्हिसेस. अद्याप ही शतरक्षण लावून झालेलं नाही आहे. ओवला संघाचा 5 षटकाचा हा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. 2, 3 आणि 4 या 3 षटकामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले ऑर्डर करू शकता. त्यानंतर आपल्याला एक आणखीन मैदानामध्ये 30 सर्कलच्या नंतर एक रेष दिसते व्हाईट कलरची. त्या रेषेच्या आतमध्ये फलंदाजांनी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे, नाहीतर 3 धावांची पेनल्टी जशी आपण बघितली अगोदर मोगरपाडा संघाला दिली होती त्या प्रकारची पेनल्टी लागू शकते. गोलंदाज बघूया कोण येते गोलंदाजी मार्कवर. चंद्रशेखर गोलंदाजी मार्क येतोय. 2 फलंदाज दिसतात आपल्याला. स्ट्राईकवर फलंदाज भावेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज दिवेश. भावेश आणि दीपेश हे 2 फलंदाज. चंद्रशेखर उंच तुरासा हा गोलंदाज आहे. ओला संघाचा ओला संघ जर आपण बघितला एक चांगला संघ मानला जातोय आणि नरेश स्पोर्ट वडवली हा संघ सुद्धा चांगला संघ मानला जातो. तो 2 चांगल्या संघादरम्यान एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा सिक लँग्वेज यांना सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. एक डीप विकेट आणि एक वाईड लॉंग ऑन. यावेळेस पायाला चेंडू आदलतोय आणि फ्लम एलबी सापडतोय. पंचांचा बोट आकाशाकडे उंच आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद यश प्राप्त करतो गोलंदाज चंद्रशेखर. I am a disco dancer. I am a disco dancer. पहिल्या चेंडूवर अप्रतिम चेंडू हाताळतोय गोलंदाज चंद्रशेखर. बघितला वुडलँड स्पॉटचा चेंडू होता. शपल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न बरोबर प्लम एलबी सापडतोय आणि पंच आउट घोषित करतात या फलंदाजाला. 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद नरेश स्पोर्ट वडवली या संघाचा. नवीन फलंदाज अक्षय जाताना आपल्याला दिसतोय. छत्रक्षण आपण बघूया. यष्टिरक्षकाच्या मागे एक शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंट ऑफ साईडच्या दिशेने. त्याच्यानंतर आपण बघतो स्वीपर कव्हर एक ठेवला गेलेला आहे. त्यानंतर मला वाटते बघूया फलंदाज कुठला आहे, डावपुरा आहे की उजवा आहे. येस डावकुरा फलंदाज आहे म्हणूनच ऑन साइडला क्षेत्ररक्षण डीप केलं जाते. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेटच्या दिशेने असे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. पंच सुद्धा आपली बाजू चेंज करताना दिसतात. पुढील चेंडू यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता.
शेवटच्या क्षणी कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते लेग कॉट बँडची, मात्र पंच सहमत नाहीत. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकलेले आहेत गोलंदाज चंद्रशेखर याने. पुन्हा गोलंदाज चंद्रशेखर राईट आर्म ओ द विकेटचा मारा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, यशस्वी चिच्चुरपेने फलंदाज बाद आणि 3 चेंडूवर दुसरा फलंदाज बाद करताना गोलंदाज चंद्रशेखर. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज चंद्रशेखर. विकेट टू विकेट गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं पाय चिच्चुरपेने फलंदाज बाद केला होता. आता आपण बघतोय तिसऱ्या चेंडूवर यशस्वी चिच्चुरपेने स्टंपिंगच्या रूपाने हा फलंदाज बाद झालेला आहे. या स्पर्धेमध्ये विकेट मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम साईवार नवकर संघाचा उदय याच्या नावावर आहे. या स्पर्धेमध्ये चौकार आणि षटकारांची हॅट्रिक झालेली आहे, मात्र विकेटची हॅट्रिक करणारा अद्याप एकही गोलंदाज ठरलेला नाहीये. शतरक्षमध्ये थोडासा बदल केला होतोय. राईट हँडर फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला दिसतोय. डीप वाईड स्पीड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर. मिड ऑन मिड ऑफ, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, स्वीपर कव्हर. यावेळेस ऑन साइडच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र सीमारेषा बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. इंतहा हो गई इंतजार की. आणखीन थोडे एफर्ट दिले असते शतरक्षणाची निश्चितच झेल होऊ शकला असता, मात्र हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आणि 6 धावाने अनिकेत आपलं खातं खोलते आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते चौथ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा गोलंदाज चंद्रशेखर आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज अनिकेत. यावेळेस ड्राईव्ह केला तर चेंडूला पॉइंटच्या दिशेने 1 धाव मिळते. एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. बघितलं पण आल्याच षटकाराने खातं खोललं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर खातं खोलणार, षटकाराने खातं खोलणारे भरपूर फलंदाज, मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये एकमेव असा फलंदाज आहे क्रिस गेल ज्याने पहिल्याच चेंडूवर आपलं खातं खोललं होतं 6 धाव्याने. हुक केल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. शतरक्षक थोडासा शॉर्ट चेंडू पडला होता त्याच्यापासून, नाही तर निश्चित झेल होऊ शकला असता. 1 धाव मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवर, 8 या धावसंख्येवर. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 8 धावा. नरेश स्पोर्ट वडवली संघाची धावसंख्या ओवला स्पोर्ट ओवला संघासमोर खेळत असताना. 5 षटकाचा हा सामना आहे. 5 षटकामध्ये 2 षटकं ही पॉवर प्लेची षटकं आहेत. निश्चितच 4 गोलंदाज वापरावे लागतील आपल्याला. 2 महत्वाचे फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर अनिकेत याने एक चांगला फटका मारलेला आहे. 7 या धावसंख्येवर खेळतो अनिकेत. तर दीपेश 1 धाव काढून आपलं खातं खोललेलं आहे. स्ट्राईकवर दीपेश असेल यावेळेस. मिलिंद येतो गोलंदाजी मार्कवर. ओला स्पोर्ट ओला संघामार्फत कॉलेज एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज मिलिंद. दुपारचं सत्र आहे आणि हा 4था सामना चालू झालेला आहे. याच्यानंतर दुसऱ्या फेरीत सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना असेल श्री कालिका माता वडवली वर्सेस रणजी स्पोर्ट वडवली असा असेल. मिलिंद दुसरा गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येईल. वेळेबद्दल सहकार्य करा. जवळजवळ 7 ते 8 पळचा रनअप असेल मिलिंदचा. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. बॅकफुटला जातोय. चेंडूला फक्त
स्टेअर केला जातोय. चेंडू येतोय थर्डमॅनच्या दिशेने, मिसफील्ड केली जाते. शतरक्षक दुसरा बॅकअप करतोय. चेंडू उचलून फेकी करतोय. त्याच्या अगोदर तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि या 3 धावा सहज गती पूर्ण. आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय इंटेलिजंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणामध्ये फक्त स्टिअर केलं होतं चेंडूला 3 धाव्यांसाठी. मिलिंद पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 11 धावा. 7 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज अनिकेत, त्याने षटकाराने आपलं खातं खोललं होतं. ऑनसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक तैनात आहे. 1 धाव मिळते. बॅटला चेंडू लागून गेला होता म्हणजे अनिकेत याच्या खात्यामध्ये ही धाव जमा होईल. 12 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर मिलिंद. राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा कट केला ते चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने. शतरक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं शतरक्षण करतोय. 1च धाव मिळेल. 1 धावापेक्षा जास्त काही नाही. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 13 धावा. बघितलं जास्तीत जास्त दिवेश यांनी ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण जर बघितलं पॉइंट आणि कव्हरच्या मोठा गॅप आहे. पूल करण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. यष्टिरक्षक आपलं काम व्यवस्थित बजावतोय. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर मिलिंद. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. राईट आर्म राऊंड विकेटने. पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन बनवू शकणार. थोडासा खालीच राहतोय चेंडू. चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा सहज पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. या 5 षटकामध्ये 45 ते 50 धावा येणं गरजेचं असेल तर एक चांगलं टोटल उभं करू शकेल नरेश स्पोर्ट वडवली संघ ओवला संघासमोर. कारण ओवला संघामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी लाईन आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि षटकाची सुद्धा समाप्ती. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नरेश स्पोर्ट वडवली संघाची धावसंख्या झालेली ती 2 बाद 15 धावा. 7.50च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतात आपल्याला नरेश स्पोर्ट वडवली संघाचे फलंदाज. आणखीन 3 षटक शिल्लक आहेत आणि या 3 षटकामध्ये जर 30 ते 35 धावा आल्या तर एक चॅलेंजिंग टोटल उभं करू शकेल नरेश स्पोर्ट वडवली संघ ओवला संघासमोर. आपण पाहतोय रणजित चषक 2017चं आयोजन हॅट्रिक एअर मध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही यूट्यूबवर एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. आणि जे यूट्यूबवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. ऑनलाईन चॅनल पार्टनर्स आहेत त्यांचे जस्टनेट सर्व्हिसेस. अनिल येतोय गोलंदाजी मार्कवर. तिसरा गोलंदाज असेल. पाच शतरक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. पुन्हा गोलंदाज अनिल सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो दीपेश. यावेळेस चांगला फटका. चेंडू येतो डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी चांगले शतरक्षण केले जाते. 1च धाव मिळेल. 1 धावपेक्षा जास्त काही नाही. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. बघितलं शॉर्ट आर्मने पूल केलं होतं या चेंडूला 1 धावेसाठी. अनिकेत स्ट्राईकवर वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. कट करण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. एक चांगला चेंडू हाताळतोय. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेणार होता. ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अनिल. राईट आर्म ओ द विकेटने. ओव्हर पिच डिलिव्हरी. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूच्या लाईन मध्ये आला होता. 1 धाव काढण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण करतात. चिकी सिंगल. थोडस रिस्की सुद्धा होतं. 17 धावा धावफलकावर लागतात.
आत्तापर्यंत बघितलं, जर अनिकेताचा एक फटक्याचा अपवाद आपण वगळला तर त्याच्यानंतर कुठलाही मोठा फटका आलेला नाही आहे. अनिल पुन्हा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओ द विकेटने. यावेळेस बघितलं अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय जलद गतीचा चेंडू टाकला होता. निधाव चेंडू टाकतोय. लाईन जर आपण बघितली व्यवस्थित लाईन ठेवलेली आहे, टप्पा व्यवस्थित ठेवलेला गोलंदाज अनिल याने कुठली मुभा दिलेली नाही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. आतापर्यंत फक्त 2च धावा या षटकामध्ये मोजतोय. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळून काढला जातोय. शतरक्षक चेंडू मागे धावतोय, मात्र नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. शेंडोबा देवा तू वडवली गावचे पाठीशी उभा राहिला. शेंडो निश्चितच याच गावातील हे गीत आहे, अतिशय चांगलं गीत. आमच्या डीजे सँडी यांना डीजे मंगेश मार्फत एक चांगला फटका पाहायला मिळते. बॅकफुट जाऊन पंच केलं होतं चेंडूला. कव्हरच्या दिशेने सरळ 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू शिल्लक असेल अनिल याच्या षटकातला. दीपेश चांगली फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला, चांगली साथ देतो अनिकेत. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. लास्ट बॉल टू गो. वाडिश मिडविकेटच्या दिशेने एक शतक येतोय. सफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, गडी बाजूची शक्यता या ठिकाणी पाहूया काय होते. नॉन स्ट्राईकला थ्रो होतोय, मात्र व्यवस्थित कलेक्ट करू शकला होता गोलंदाज. आणि 22 रुपयांनी या 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचती ती 23 या धावसंख्येवर. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर नरेश पोट्ट वडवली संघाची धावसंख्या 23 धावा ओवला संघासमोर. 3 षटक समाप्त. ड्रिंक्स ब्रेक. वारा घुमा है बायांका गाना बजाओ देविंका. वारा घुमा है बायांका गाना बजाओ देविंका. नाचेगी सारी रात बाया मजे खेलेगी सारी रात. 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 संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचे टॉस करण्यासाठी. ही 5 षटकं संपल्यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्री कालिका माता स्पोर्ट वडवली वर्सेस रणजी स्पोर्ट वडवली यजमान संघ. दोन्ही संघाने चांगली फलंदाजी आज सकाळच्या सत्रामध्ये केली होती. निश्चितच एक टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल याच्यानंतर. पॉवर प्लेचा षटक चालू होते. पंचांचा इशारा होतोय पॉवर प्लेचा. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज मिलिंद ज्याने दुसरं षटक टाकलं होतं. 7 धावा दिल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय 2 वेगवेगळे गोलंदाज वापरले जातात. 2 पॉवर प्ले घेतले जातात या 5 षटकामध्ये. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आहे तो दीपेश. नॉन स्ट्राईकचा फलंदाज. स्ट्राईकला अनिकेत आहे, नॉन स्ट्राईकला दीपेश. कॉलेज एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होते मिलिंद.
यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन बनवू शकला नाही. चेंडू जातो मिड ऑनच्या दिशेने. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी गेलेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होतोय. डिरेक्ट हिट होते की पाहूया. आणि हा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. निश्चितच दुसरा धाव करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज दीपेश. हा नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडकडे धावत होता आणि डिरेक्ट हिट झालं होतं. डिरेक्ट हिट झाल्यानंतर धावचीच्या रूपाने फलंदाज दीपेश हा बाद होतोय. वैयक्तिक जवळजवळ 10 धावाकडून तो बाद दिलेला आहे. 7 चेंडूचा त्यांनी सामना केला होता. 1 चौकार त्यांनी मारला होता. नवीन फलंदाज जातोय सुनील. 5 षटकाचा हा सामना आहे. साथ देत होता अनिकेतला दीपेश. मात्र साथ देत असताना धावचीच्या रूपाने हा बाद दिलेला आहे. पुन्हा नवीन फलंदाज जाताना दिसतो आपल्याला सुनील. नॉन स्ट्राईक एंडला असेल कारण त्याच ठिकाणी त्याच एंडला फलंदाज बाद झाला होता. मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्वंग केलेल्या चेंडूला डीप बॅकवर्ड होतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक करतो. 1 बाउन्स फिल्डिंग केली जाते. चेंडू फेकी केली जाते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जवळजवळ 45 ते 50 धावा आल्या तर एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. या 5 षटकाच्या सामन्यामध्ये या मैदानामध्ये जास्त धावा होताना दिसतात आज सकाळपासून. यावेळेस चांगला फटका आहे मात्र हवेत चेंडू जातो जास्त. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा पुन्हा करतात दोन्ही फलंदाज. पुन्हा आणखीन तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेकी येतोय विकेट किपरच्या हातामध्ये त्याच्या अगोदर 3 धावा पूर्ण आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 धावा. या पॉवर प्ले षटकातली 3 चेंडू आणखीन शिल्लक असतील. पुन्हा गोलंदाज मिनिल आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावा मात्र फार कमी येताना दिसतात या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक घेतलेलं आहे मात्र मोठा फटका अद्यापही लागलेला नाही या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 6 धावा दिलेल्या आहेत गोलंदाज मिलिंद याने. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन द राईज खेळला जातोय. ओव्हर पिच डिलिव्हरीला लॉंगाच्या दिशेने झेल सुटला जातो. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. 33 या धावसंख्येवर माफ करा. 33. लास्ट 2 बॉल टू गो. निश्चितच एक चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्याला. झेल जरूर सुटला होता लॉंगाच्या दिशेने. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो मात्र अडवू शकत नाही. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आला सानळ दुर्गाना पाडूपया पाठला वडवली 22च्या रूपाने 4 धावा येतात. निश्चितच फायदेशीर ठरू शकतील नरिस्पोर्ट वडवली संघाला. अतिशय जलद गतीचा चेंडू टाकला होता. फलंदाज चुकल्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा चुकतोय आणि थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चुकतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. घुंगराची गाडी आली मनीषा भक्तीना दाटी झाली गाडीमध्ये दादा
निश्चितच 4 षटकाची समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. एक अंतिम षटक शिल्लक असेल आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमवतात आणि किती धावांचं टार्गेट देतात नरेश स्पोर्ट वडवली संघ आपण बघूया ओला संघासमोर. पुढील एक षटकासाठी मायक्रोफोनवर येतील माझे सोयीचे समालोचक मित्र संदीप मोरे. वेलकम. धन्यवाद हेमंत पाटील. आपण पाहतोय की नरेश स्पोर्ट्स कासारवडवली विरुद्ध ओला स्पोर्ट्स ओवळा या दोन बलाढ्य संघादरम्यान एक पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना आपण या दोन संघांना पाहतोय. या विभागातील ठाणे विभागातील आज 10 संघ इथे खेळत आहेत, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण 40+ चा सामना पाहिला होता. यानंतरचा सामना होईल तो रणजित स्पोर्ट्स कासारवडवली विरुद्ध कालिका माता स्पोर्ट्स कासारवडवली. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यावं. अंतिम षटक नितीन लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच असं वाटलं होतं की चेंडू बॅकफुटला जाऊन किंवा शफल क्रॉस होऊन खेळला जाईल, मात्र फलंदाजाचं नक्कीच थोडंसं कौशल्य इथे कमी यूज होतंय. निर्धाव चेंडूची हाताळणी नितीन मार्फत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक अंतिम षटक हाताळतोय नितीन. पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला फ्लॅशी ड्राईव्ह करतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडासा नक्कीच बिथरतोय, थोडासा पुढे गेला होता, सावरतोय स्वतःला. मात्र तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण करताना हे फलंदाज 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 39 वर. 4 गडी बाद 39 धावा फलंदाजी करताना. पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्टेत येत नाहीये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव मिळण्याचा घातक प्रयत्न, धोका होऊ शकतो, मात्र सुखरूप पोहोचला जातोय. जिथे 1 धाव खर्च व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा खर्च होताना इथे आपण पाहतोय. नरेश स्पोर्ट्स कासारवडवली या संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 धावा. अंतिम षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नितीन 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतोय. फलंदाज मयूर 4 धावांचं योगदान देतोय 3 चेंडूमध्ये, त्याला साथ देतोय अनिकेत. पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. अकोटामध्ये चेंडू फोर्स करतो, चेंडूला सरळ चेंडूला भिरकावून देतोय. लॉन क्षेत्राच्या वरून 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. धन्यवाद. गोल्डन मॅन बप्पी लहरी आपण पाहतो इद्रिस पटेल या गाण्यावर नक्कीच त्यांची पावलं थिरकत आहेत. 6 धावांनी धावसंख्या 47 वर पोहोचतोय. एक चांगलं टोटल आता मात्र पाहतोय बोर्डवर. आता मात्र त्रिफळचीच्या स्वरूपात फलंदाज मयूर याची खेळी संपुष्टात. 1 हमारी 1 तुम्हारी. सिस्टीम
दोन्ही संघाचे टॉस का बॉस यासाठी आपण यायचंय. कालिका माता स्पोर्ट्स कासार वडवली आणि आयोजक संघ रणजी स्पोर्ट्स कासार वडवली दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतोय आपल्याला की नाणेफेकीसाठी यावं. 5 षटकांमध्ये 47 धावा धावफलकावर कुठल्या जात आहेत नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघामार्फत. आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर जी धाव घेण्याचा प्रयत्न नियम क्रमांक 18 सांगतो की नक्की धाव ही कशी प्राप्त व्हावी. धाव घेण्याचा मोह आवरला नव्हता. भावेशनी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचला नव्हता आणि पंचांचं अचूक लक्ष तिथे वेधलं होतं आणि ज्या वेळेला पॉपिंग क्रीज तुम्ही क्रॉस करत नाहीये ती धाव ग्राह्य धरली जात नाहीये पंचांच्या अनुषंगानं आणि पंच तिथे नक्कीच खूण करतात 1 शॉट. ज्यावेळेला डेंजर एंडकडे दुसरी धाव एक धाव पूर्ण झाली नव्हती मात्र त्याची खात्री होती त्याला की धाव पूर्ण केले. थोडासा भ्रमनिराश झाला. दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नव्हता भावेशनी. डेंजर एंडकडे गेला. स्ट्राईक एंडला तिथे यष्टीरक्षक दक्ष होता आणि फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात त्यांनी बाद केलं. एक चांगलं क्रिकेटचं कौशल्य पाहायला मिळालं. मी विनंती करतोय पुन्हा एकदा रणजित स्पोर्ट्स कासार वडोली संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे विनंती असेल कालिका माता स्पोर्ट्स कासार वडोली संघाचा कर्णधार. देविदासजी भोईर यांना विनंती करतोय आपण यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक व्हावं अशी आमची इच्छा. टॉस का बॉस रणजित स्पोर्ट्स कासार वडोली या संघानं आयोजित केलेलं आपण पाहतोय रणजित चषक 2017 ही स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला हवं हवं असं वाटणारं हे मैदान आणि हवं हवं असं वाटणारं क्रिकेटचं सौंदर्य प्रेम या क्रीडा रसिकांना देताना सर्व क्रीडा खेळाडू सर्व कौतुकास्पद बाब या स्पर्धेमध्ये घडताना टॉस का बॉस केलं जाते. एका बाजूला RS एका बाजूला RS असा कॉल होतोय. RF येतोय. नक्कीच कालिका माता कासार वडोली संघाचा कर्णधार मनोज तुझ्याकडे नेतृत्व आहे तुझ्याकडे कर्तृत्व आहे तुझं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्रिवेणी संगमातून एक चांगलं तुला एक संधी मिळते नेतृत्व देण्याची. काय निर्णय असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच विकेटवर थोडासा ड्यू फॅक्टर दबाचा परिणाम असतो आणि त्यावेळेला नक्कीच स्पिन गोलंदाजांना एक वाव मिळणारं पिच आपण मैदानाच्या आत पाहतोय. म्हणजे आता मात्र दुपारचं सत्र आहे. सूर्याची प्रखर किरणं ज्यावेळेला नक्कीच सजीव सृष्टीला एक नवचेतना देतात मैदानावर प्रखरतात त्यावेळेला नक्कीच आता मात्र दुपारच्या सत्रात एक विकेट चांगली म्हणजे वेगवान गोलंदाजांना पोषक असणे ही पिच आहे. दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना नक्कीच तुमच्या महत्त्वाच्या गोलंदाजावर जबाबदार असेल. असे कोण 2 महत्त्वाचे गोलंदाज आहेत की नक्कीच ते पॉवर प्लेची 2 षटकं हाताळतील? प्रदीप पाटील, सागर पाटील. किती धावांपर्यंत रणजी स्पोर्ट्स कासार वडोली या संघाला त्यांच्या होम ग्राउंडवर रोखण्याचा प्रयत्न असेल? मागचा सामना झाला चांगली फलंदाजी केली रणजी स्पोर्ट्स संघाने तरी पण आम्ही कमीत कमी 40-50च्या आत त्यांना रोखू शकतो. नक्कीच चांगली रणनीती असेल चांगले डावपेच असेल कारण आपण पाहतो एका बाजूला गुलाम आहे एका बाजूला साहिल आहे मोहम्मद आहे चांगले फलंदाज आहेत. गुलामसाठी काय रणनीती असेल? बघू आता चांगलं क्षेत्ररक्षण जेवढं चांगलं गोलंदाजी होईल तेवढं आमच्यासाठी पण चांगलंच आहे. नक्कीच आयोजन कसं वाटतंय नियोजन कसं वाटतंय? चांगलं आहे आयोजन. त्यांचं आम्हाला नेहमी सपोर्ट असतो त्या टुर्नामेंटला आणि सहकार्य सर्वच करतात इथले. पंचांची भूमिका कॉमेंटंटची भूमिका कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे. दरवर्षी तुम्हीच यावी अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद खूप खूप धन्यवाद. श्रीकांतजी भोईर नक्कीच तुम्हाला जितकं कौतुकाची थाप मिळावी तितकी कमी आहे कारण तुमच्या भावाच्या स्मरणार्थ ही तुम्ही स्पर्धा एक न डोनेशन घेता आयोजित करताय. आता टॉस कालिका माता स्पोर्ट्स कासार वडोली या संघाने जिंकलेला आहे. आमंत्रित केलं तुम्हाला फलंदाजीसाठी. किती धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघाला देण्याचा प्रयत्न असेल? निश्चितच 50 धावांचं उद्दिष्ट देऊ आम्ही. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये गुलामनी चांगली फलंदाजी केली मोहम्मदनी चांगली साथ दिली साहिलनी चांगली साथ दिली. असं वाटलं होतं की नक्कीच 12 धावा पूर्ण होतील की नाही मात्र साहिलने आपला एक नॅचरल गेम सादर केलं. काय अपेक्षा असेल साहिलकडून काय अपेक्षा असेल आयुबकडून? आयुबकडनं तर एकच अशा एक मॅच जिंकून द्यावी. ऑलराऊंडर प्लेअर आहे आपला तो
आणि तसं साहिल तर पुन्हा एकदा 6 मध्ये 6 मारावी इच्छा आहे माझी. नक्कीच आयुबने मालजीपाड्याच्या ग्राउंडवर 8 चेंडूमध्ये लगातार 8 षटकार ठोकले होते अशी माहिती आम्हाला प्राप्त होते. आयुबकडून काय अपेक्षा असेल? आयुब मॅच विनर आहेच, तो मॅच जिंकून देणार होता. नक्कीच क्रीडा रसिकांना एक रंगतदार आणि दर्जेदार सामना पाहायला मिळेल. हो नक्कीच मिळणार. थँक्यू, ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकतोय कालिका माता स्पोर्ट्स कासारवडोली संघ आणि प्रथम आमंत्रित करतोय फलंदाजीसाठी रणजी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला. मैदानाकडे वळूया. 48 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय ओळा स्पोर्ट्स ओळा संघाचे धुरंधर फलंदाज रमाकांत आणि सतीश पहिल्याच चेंडूवर एक अप्रतिम चौकार अर्जित करतोय फलंदाज रमाकांत. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडूला फ्लॅशी अप्पर कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय, चेंडू वळतोय तो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे. तत्पूर्वी 2 धावा रमाकांत व्यवस्थित पूर्ण करतोय. रमाकांत आणि फलंदाज सतीश ही प्रारंभिक सलामीवीर जोडी या प्रांगणात या मैदानाच्या आत आपण पाहतोय. ओला स्पोर्ट्स ओळाचं प्रतिनिधित्व करताना 48 धावांचं लक्ष असताना एक सुंदर पायाभरणीला प्रत्यय देतोय रमाकांत हा फलंदाज. 2 चेंडूमध्ये 6 धावा अर्जित करतोय. क्रिकेटचं बऱ्याच वर्षाचं तप हे रमाकांतच्या गाठीशी आहे. बऱ्याच वर्षांची अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. पुढचा चेंडू संदीप. आता मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, उजव्या यशांच्या समीप चेंडू मार्गस्थ झाला होता. वेग चांगला होता, त्याच्यावर नियंत्रण होतं आणि अचूक टप्प्यावर चेंडूची हाताळणी आणि त्याच कारणास्तव प्रभावी मारा ठरतोय रमाकांतला. निर्धाव चेंडू हाताळणी संदीप मार्फत. उपस्थित तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं, उपस्थित सन्माननीय मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक थोडासा चुकतोय. चेंडू आता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सीमारेषा गाठतोय 4 धावांसाठी. धन्यवाद. सावंत शिंगे यांच्याकडून रमाकांत ठाकूर यांनी लगातार 3 षटकार ठोकले, तर नक्कीच इथे एक त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. रुपेशजी भोईर यांचं इथं मान्यवर कक्षामध्ये आगमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक आकर्षक मेजवानी असेल ती रमाकांत ठाकूर यांना सावंत शिंगे यांच्याकडून. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. नक्कीच थोडंसं इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला होता गोलंदाज संदीपने. प्रभावी मारा ठरतोय आणि निर्धाव स्वरूपात खेळतोय फलंदाज रमाकांत. रमाकांत खेळतोय 10 वर, संघाची एकूण धावसंख्या 10 वर. शेवटचा चेंडू असेल संदीप याचा या षटकात येईल. पुढचा चेंडू आता मात्र सरळ चेंडूला स्वंग करतोय, चेंडू वळतोय सीमा रेषे बाहेर. मिटे सब पीरा 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 जो सुमरे हनुमत बलबीरा. चल बेटा सेल्फी ले ले लगेच आमचे प्रतिनिधी जात आहेत की चेंडू व्यवस्थित कुठे पडलाय, सीमा रेषेवर पडलाय की सीमा रेषेच्या आत पडलाय. चेंडू 4 धावांचा इशारा पंचांमार्फत होतोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 48 धावांचा पाठलाग करताना प्रति षटकामध्ये आपण सरासरी पाहिली तर जवळपास गुणकौशल्याने आपल्या प्रतिभावंत फलंदाजीने
करणाऱ्या नरेश स्पोर्ट्स कासारवडोली या संघातील सर्व खेळाडूंना. सबस्टिट्यूट जातोय नियम क्रमांक 3 इथे पंच अवलंबत आहेत आणि सबस्टिट्यूट म्हणून 12व्या प्रतिनिधीला मैदानाच्या आत पाठवलं जाते. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी धुरा सांभाळताना नवीन गोलंदाजी मार्को येतोय नरेश स्पोर्ट्स कासारवडोली या संघाचा. दीपेश येतोय. सुनील याला आमंत्रित केलं जातंय. त्याच्यावर जबाबदारी सोपवली जाते. वेळ कमी खर्च करावा हे सर्व क्रीडा खेळाडूंना माझी विनंती आयोजकांकडून. प्लीज विनंती असेल वेळेचा सदुपयोग व्हावा. चांगली दर्जाची स्पर्धा आहे, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे, दर्जेदार अशी विकेट, दर्जेदार असं मैदान तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सर्व सोयी तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. आकर्षक जर्सीज, टी शर्ट्स देखील आयोजकांकडून दिल्या जात आहेत. खेळीमेळीचं वातावरण आहे, प्रसन्न असं वातावरण. मायबाप क्रीडारसिकांकडून एक चांगलं प्रेम दिलं जातं या क्रिकेट विश्वाला. 14 धावा फलकावर. दुसरं षटक सुनील येतोय ज्ञानगंगा कॉलेज एंड कडून. मार्गस्थ होताना सुनील. राईट अराउंड विकेट. पहिला चेंडू फुलटो चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यावर घेऊ शकत नाही तो फलंदाज. एक प्रभावी ठरतोय हा चेंडू फलंदाजाच्या दृष्टिकोनातून, गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. असं वाटलं होतं की फुलटो चेंडू आहे, चेंडूला नक्कीच एक सुंदर पद्धतीने खेळेल, प्रतिभावंत खेळी साकारू शकेल. मात्र थोडंसं वेगळं विरोधाभास जाणवणारं क्रिकेट सादर होतोय. निर्धाव चेंडू हाताळतोय सुनील. हाताची ग्रीप थोडीशी धरणी मातेचा आशीर्वाद, मातीचा स्पर्श करून पूर्ण करतोय सुनील. पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. आता मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लिफ्ट केला जातोय, चेंडू वळतोय कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होती फलंदाज सतीश याला. सतीश साथ देतोय रमाकांतला. रमाकांत खेळतोय 14 वर. नॉन स्ट्राईक एंडला तो उभा आहे. धावसंख्या पोहोचते ती 16 वर. सावंत शिंगे यांच्याकडून रमाकांतसाठी नक्कीच पारितोषिक लावलं जाते. एक दर्जेदार पारितोषिक आहे. लगातार 3 षटकाराच्या वर ते आकर्षक पारितोषिक त्यांना मिळलं जाईल. सुनील पुढचा चेंडू. आता मात्र बॅक फुटला जाऊन चेंडूला फ्लॅशी पंच करतोय. चेंडू वळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. डीपचा शतक चेंडूवर झडप घालतोय. मात्र नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. नियम क्रमांक 19 चौकार. आता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की नक्कीच रमाकांत स्वरूप पाहून आता मात्र आक्रमक पवित्र धारण करतोय तो फलंदाज सतीश. तरबूज को देखकर खरबूजा भी रंग बदल रहा है. दोन्ही फलंदाज नक्कीच आपलं कलाकौशल्य, आपलं दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन या खेळीत साकारताना 48 धावांचं लक्ष प्रति षटकामागे 9.67 सरासरी आवश्यक असताना एक चांगलं प्रत्यय देणारं क्रिकेट. अकोटापदा चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. धाबाची शक्यता, डायरेक्ट हिट केलं जात आहे. मात्र चेंडू व्यवस्थित यष्ट्यांवर पोहोचत नाहीये. 1 धाव पूर्ण करताना सतीश त्याला योग्य साथ रमाकांत मार्फत. बाल बाल बच गए. नक्कीच थोडक्यात वाचले असं म्हणणं योग्य ठरेल. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचते 21 वर. पहिल्या षटकात 14 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च होताना सुनील मार्फत. काही गरज नव्हती, मात्र फेकी केली गेली आणि 1 धाव तिथे खर्च झाली. एक धाव महत्वाची असते. जसं चातक पक्षी ज्या वेळा पावसाच्या सुरुवातीला पहिल्या थेंबाच्या प्रतीक्षेत असतो. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अंगाला आदळतोय. थोडंसं पद्धतालित्य केलं होतं, फुटवर्क थोडंसं यूज केलं होतं, मात्र बॉडी लँग्वेज थोडीशी सकारात्मक नव्हती. टायमिंग व्यवस्थित मेंटेन केलं नव्हतं. निर्धाव चेंडू. धाव फरक स्थिर 21 धावा. अजूनही विजयासाठी तब्बल 27 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 19 चेंडू 27 धावा. पुढचा चेंडू सुनील. षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. आता मात्र फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक थोडासा गाफील राहतोय. वाईटचा इशारा. रिटर्न क्रीजच्या थोडासा खूपच बाहेर वळतोय. पंच नियम क्रमांक 25 च्या अनुषंगानं हा चेंडू स्वैर वाईड असल्याची खूण कळवत आहेत.
गुणसंख्या लेखक नोंद करतायत. अतिरिक्त धाबेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 22 वर. नियम क्रमांक 2 सबस्टिट्यूट, नियम क्रमांक 3 पंच, नियम क्रमांक 4 स्कोरर. आता मात्र आखूड टेपाचा चेंडू नक्कीच कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही, धाव देखील मिळू शकत नाही कारण फलंदाज नक्कीच कुठल्याही फटका खेळू शकत नाही, त्यामुळे धाव इथे मिळू शकत नाही. एक डेलिब्रेट डिलिव्हरी आपण पाहू शकता. संदर्भात प्लीज क्षेत्ररक्षण करणाऱ्या नरेश स्पोर्ट्स कासारोळी संघाने आम्हाला सहकार्य द्यावं अशी आमच्या आयोजकांकडून विनंती. इंद्रिस पटेल यांना जुनं गाणं लागलं की नक्कीच त्यांची पावलं नुसती थिरकायला लागतात. एक निस्सीम क्रीडाप्रेम, एक निस्सीम चाहता गाण्यांचा. बप्पी लहरी म्हणून कासार वडोलीचा त्यांना ओळखलं जातं. तर 22 धावा प्रतिषटकामागे 11च्या सरासरीने वाटचाल करतोय ओळा स्पोर्ट्स ओळा संघ. सलामीवीर जोडी अजूनही तग धरून मैदानामध्ये स्थिर आहे, कायम आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत खूप काही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारताना हे दोन फलंदाज सलामीवीरच्या स्वरूपात मैदानाच्या आत जाताना. पहिल्या षटकात 14 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा. एकंदरीत 2 षटकांचा विचार केला, सरासरी पाहिली तर 11 धावांची सरासरी. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज संदीप, ज्यांनी पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या. तोच संदीप आता पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारून वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. काही मान्यवरांचं नक्कीच इथे शुभागमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत. चेंडू शिल्लक आहेत 18, धावांची आवश्यकता आहे 26. संदीप राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, दाद मागितली होती, हाऊस दॅट. मात्र उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी या प्रतिक्रियेमध्ये, या दादीमध्ये. आणि निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज संदीप. प्रतिभावंत गोलंदाज संदीप म्हणून ओळखलं जातं ते नरेश स्पोर्ट्स कासारोळी या संघाचं. मात्र पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक दर्जेदार फलंदाजीला प्रत्यय दिला होता रमाकांतनी. 14 धावा अर्जित केल्या होत्या पहिल्या षटकात. संदीप गोलंदाजीला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. वेळ कमी खर्च करावा कासारवडोली संघ. संदीप राईट ओव्हर द विकेट. आपण पाहतात रणजित चषक 2017 ही स्पर्धा अतिशय नटून सजून या स्पर्धेचं आयोजन. राईट ओव्हर द विकेट. आता मात्र फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू सिली मिडॉन क्षेत्रामध्ये जातोय. बॅटची एज लागल्यानंतर बॅट अँड पॅड झालं होतं. 1 धाव मिळते, एकाच धावा समाधान मानताना फलंदाज. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 23 वर. चेंडू शिल्लक आहेत 16, धावांची आवश्यकता आहे ती 25. समीकरण मांडली जात आहेत, सूत्र मांडलं जाते, गणित मांडलं जात आहे. मात्र ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न होईल की नाही फलंदाजांमार्फत. ओळा स्पोर्ट्स ओळा संघाचे सलामीवीर अजूनही मैदानाच्या आत. संदीप षटकातील पोटचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला फ्लॅशी पंच करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हाताळतोय संदीप. या षटकामध्ये नक्कीच चांगलं परिवर्तन पाहायला मिळतंय संदीप याच्या शैलीमध्ये, गोलंदाजीमध्ये. प्रतिभावंत गोलंदाज आहे. आपली प्रतिभा, आपली कीर्ती आपल्या शैलीच्या माध्यमातून या गोलंदाजीच्या प्रत्येकरणातून तो सादर करतोय. संघाला जे आवश्यक आहे तेच देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामार्फत. पुढचा चेंडू नक्कीच चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय डीप मिडॉन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी आणि फलस्वरूप फक्त एकच धाव समाधान मानताना फलंदाज रमाकांत. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती पोहोचते ती 24 वर. अजूनही 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 14 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता आणि अप्रतिम झेल टिपलावतोय इथे. मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद.
जिलेले जिलेले आयो आयो जिलेले मस्ती में आयो आयो जिलेले 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 आयो आयो जिलेले मस्ती में आयो आयो जिलेले. शेवटच्या दिवशी सुपर संडेला आपण सुपर परफॉर्मन्स इद्रिस पटेल यांचा पाहणार आहोत. सर्व जुनी गाणी त्यांच्यासाठी फरमाईश केली जातील आणि त्यांच्याकडून एक जबरदस्त बप्पी लेहरी डान्स आणि राजेश खन्ना डान्स त्यांच्याकडून पाहिला जाईल. थोडंसं मनोरंजन होणं गरजेचं. हेमंत पाटील आमच्याशी जॉईन होताना, आमच्याशी संलग्न होताना. वेलकम हेमंत. धन्यवाद संदीप. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. आपण संदीप तिसरं षटक हाताळतोय. पहिलं सुयश प्राप्त करताना नरेश स्पोर्ट्स कासारवडोली संघ पहिलं सुयश संदीप प्राप्त करताना. सतीश बांध होतोय, किरण येतोय नवीन फलंदाज. रमाकांत आता मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळतोय, रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जातोय. पंच आपले दोन्ही हात नियम क्रमांक 25 च्या अनुषंगानं फैलावत आहेत. वाईट चेंडू असल्याची खूण आमच्या गुणसंख्या लेखकापर्यंत पोहोचवत आहेत. एका धावेची भर, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 25 वर. चेंडू शिल्लक आहे 13, धावांची आवश्यकता आहे ती 23. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 26 वर. अतिशय प्रतिभावंत षटक म्हणावं लागेल संदीपचं, कारण या षटकामध्ये नक्की फक्त 4 धावा खर्च करतोय तो गोलंदाज संदीप. ड्रिंक ब्रेक होतोय. एक क्षणभर विश्रांती घेऊया आणि तत्परी नक्कीच मैदानाच्या आत येऊया. तत्पूर्वी आम्ही जातोय डीजे मास्टरकडे आणि तदनंतर उर्वरित 2 षटकांसाठी हेमंत पाटील. नक्कीच एक चुनौती आहे. एक झुंज द्यावी लागेल, एक संघर्षमय सामना खेळावा लागेल. 2 षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22 धावांची गरज ओवळा स्पोर्ट्स ओवळा संघाला. रमाकांत याची बॅट तळपली जाईल की काय, मात्र रंगतदार क्रिकेट घडेल की काय, काय घडेल काय बिघडेल या 2 षटकामध्ये नक्कीच संघर्षमय सामना कशा पद्धतीने रंगेल याचं एक सुमधुर आवाजामधून धावतं विवरण, धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी मित्र हेमंत पाटील. बॅटिंग पॉवर प्लेचा नक्कीच पंच खूण करतायत. ओवर टू हेमंत पाटिल. बहुत बहुत धन्यवाद संदीप मोरे. बहुत ही ज़बरदस्त मुकाबला चल रहा है नरेश स्पोर्ट और ओला स्पोर्ट के बीच में. 48 रनों का लक्ष्य रखा था 5 ओवरों में और अब तक 3 ओवर के समाप्ति के बाद 26 रन और बचे हुए 2 ओवरों में अब 22 रनों की आवश्यकता रहेगी जीतने के लिए. 11 का औसत से अब खेलना पड़ेगा ओला स्पोर्ट और ओला टीम को. बहुत ही तगड़ा मुकाबला देखने को मिलेगा. इसके बाद भी जब टकराएगी रणजी स्पोर्ट वडवली की टीम श्री कालिका माता वडवली टीम के सामने. निश्चितच विनंती असेल माननीय प्रभाकर जाधव यांना की त्यांनी VIP डॅशवर यायचं आहे. माननीय प्रभाकर जाधव यांना विनंती असेल की तुम्ही VIP डॅशवर यायचं आहे. अब गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए गेंदबाज दीपेश. पावर प्ले का ये ओवर, बैटिंग पावर प्ले, और इस बैटिंग पावर प्ले में कितने रन आते हैं ये देखना चाहेंगे. स्ट्राइक पे बल्लेबाज रमाकांत और नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज है किरण. 2 अच्छी बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज. और इस वक्त कट किया, गेंद को खेल दिया पॉइंट की दिशा में. फील्डर वहाँ मौजूद 30 सर्कल के अंदर. अच्छी फील्डिंग फील्डर द्वारा. 1 ही रन मिल पाएगा. इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 27 रन. 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. एक जबरदस्त चुरशीचा सामना. बिल्कुल रमाकांत बहुत ही अच्छे बल्लेबाजी करते हुए 19 रनों के ऊपर खेल रहे हैं. इस 27 रनों में 19 रन खुद रमाकांत के हैं. अब रन अप लेते हुए यहाँ पे
गेंदे शेष 11 और 11 गेंदों में अब 21 रनों की दरकार जीतने के लिए। ये बैटिंग पावर प्ले का ओवर है। अगली गेंद लेके जाएंगे गेंदबाज दीपेश। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइड करा देंगे ऐसा लग रहा है अंपायर। यस, वाइड का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। 1 रनों का इजाफा और होता हुआ टीम के खाते में। टीम का स्कोर जा पहुंचा अब 28 रन। नक्कीच गोलंदाजांवर जबाबदारी असेल एक दर्जेदार गोलंदाजी हाताळावी आणि फलंदाजांवर जबाबदारी असेल एक दर्जेदार फलंदाजी करावी। लखन याचे पप्पा माणिश्री प्रभाकर जाधव यांचं आगमन झाले व्हीआयपी डॅश व त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत है। वेलकम सर। इस वक्त पुल करने की कोशिश लॉन्ग ऑन के दिशा में, फील्डर वहां मौजूद, अच्छा कैच लपक लिया ऑस्ट्रेलियन स्टाइल में और यहाँ पे विकेट का पतन होता हुआ ओला स्पोर्ट ओला टीम का। बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके, सोचो पुल करने की कोशिश, टॉप एज लगी थी, थर्ड मैन के दिशा में गेंद चली गई। विकेट कीपर के हाथों से लगने के बाद 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाज ने और इस 1 रन से अब स्कोर बढ़ता हुआ 29 रन। नक्कीच आता मात्र चांगली बॉलिंग स्ट्रॅटेजी आपण पाहतोय। एक जरी चेंडू स्वैर हाताळला असला तरी मात्र एका दर्जेदार गोलंदाजीला नक्कीच प्रारंभ करतोय। मानसिक दबावाखाली न येता एक नॅचरल गेम सादर करतोय हा गोलंदाज। बिल्कुल अच्छी गेंदबाजी करते हुए विकेट टू विकेट गेंदबाजी। एक गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के थोड़ी बाहर डाली थी दीपेश ने, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक। फिर से अगली गेंद लेके तैयार, ऑफ स्टंप के बाहर गेंद पंच करने की कोशिश और वाइड का इशारा आता हुआ अंपायर द्वारा और एक वाइड का इशारा। टीम का स्कोर अब 30 रन। 18 रनों की दरकार रहेगी अब जीतने के लिए। कुछ प्रेशर में लग रहे लगता है गेंदबाज इस पावर प्ले के ओवर में। दीपेश फिर से तैयार। संदीप ने 2 ओवर डाली है। पहला ओवर तो महंगा डाला था, लेकिन उसके बाद क्या जबरदस्त कमबैक किया था संदीप ने। बैकफुट पे चले गए, कट किया गेंद को, व्हाट अ कैच, कैच ऑफ द डे। बहुत ही बेहतरीन कैच पकड़ लिया पॉइंट के फील्डर ने और ये विकेट का पतन। नक्कीच या स्पर्धेतील एक अप्रतिम झेल ची इथे नोंद होताना आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकामार्फत। जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण आपलं तन मन धन अर्पण केलं होतं आपल्या संघाच्या विजयाच्या दृष्टिकोनातून आणि जी महत्त्वपूर्ण जबाबदारी होती क्षेत्ररक्षणामध्ये ती पूर्णत्वास नेतो या झेलच्या आधारे हा क्षेत्ररक्षक। बिल्कुल मयूर ने बहुत ही अच्छा कैच लपक लिया पॉइंट की दिशा में और मयूर को अब 200 रुपये का इनाम मिलता हुआ शैलेश भोईर के तरफ से। बहुत ही बेहतरीन कैच ऑफ द टूर्नामेंट भी कहा जा सकता है। और ऐसा लगा जैसे जॉन्टी रोड्स फील्डिंग करते थे, और खास करके आपने देखा होगा संदीप मोरे जॉन्टी रोड्स पॉइंट की दिशा में ज़्यादा फील्डिंग करते थे। नक्कीच क्रीडा क्षेत्रामधील एकमेव सामनावीर पुरस्कार क्षेत्ररक्षणामध्ये मिळणारा जॉन्टी रोड्स हा एकमेव खेळाडू होता। सबस्टिट्यूट म्हणून आला होता आणि त्याच सामन्यामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला होता। नए बल्लेबाज अब जयेश अगली गेंद लेके तैयार। ओ पुल करने की कोशिश, तेज करार गेंद थी, समझ ना पाए बल्लेबाज। विकेट कीपर के हाथों में गेंद जा पहुंची बिना कोई रन के। डॉट गेंद, अब जैसे ही डॉट गेंद जाएगी प्रेशर बढ़ता रहेगा ओला स्पोर्ट टीम के ऊपर। एक चक्के के लिए 200 रुपये का पारितोषिक मिल जाएगा रुपेश भोईर के जानिब से। 7 गेंदे और 18 रनों की दरकार।
अब प्रेशर बढ़ता हुआ ओला स्पोर्ट ओला टीम के ऊपर। फिर से एक बार लीडिंग एज और ये विकेट कीपर के हाथों में कैच दे बैठे और एक विकेट का पतन होता हुआ ओवर की भी समाप्ति। फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान। जबरदस्त गीत डीजे मार्फत आमच्या बॉलरसाठी दीपेशसाठी बॅटिंग पॉवर प्ले होतं, मात्र असं वाटलं की नक्कीच एक दर्जेदार गोलंदाज या बॅटिंग पॉवर प्लेला एक थोडासा ब्रेक लावतोय। अंतिम षटक शिल्लक आहे आणि विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे 18। 6 चेंडू 18 धावा, समीकरण आहे 6-18 बिल्कुल 6 गेंदों में अब 18 रनों की दरकार, हर एक गेंद में 3 रनों की आवश्यकता जीतने के लिए। और यहाँ से ओला स्पोर्ट ओला टीम के किसी भी बल्लेबाज ने लगातार 3 गेंदों में 3 छक्के मारे तो मंगेश शिंगे के तरफ से 2000 रुपये का इनामी राशि दिया जाएगा। नक्कीच थोडंसं एक सट्टा लावला जातोय, एक प्रोत्साहन देण्याचं काम करतायत मंगेशजी शिंदे, कारण आपण पाहतोय की ओला संघ थोडंसं अडचणीत आहे। ही अडचणीत सापडलेली नाव आहे, ही नाव थोडंसं किनाऱ्यावर आणण्याचं काम मंगेश शिंदे या पाठबळातून करतात, या पारितोषिकातून लावतायत। बिल्कुल आज इंद्रेश पटेल ने भी बहुत ज़्यादा इनामी दिए हैं और मुझे लगता है आखिरी दिन में एक बड़ा इनाम देने वाले हो बल्लेबाज को। जो बल्लेबाज 6 गेंदों में 6 छक्का मारेगा उसको 1 तोला सोना। क्या बात है इंद्रेश पटेल जी। 18 रनों की दरकार गेंदबाजी के ऊपर। अब गेंदबाज अक्षय, देखना है अक्षय 18 रन रोकते हैं या फिर बल्लेबाज रमाकांत और निशांत ये 18 रन बनाते हैं। रमाकांत अभी भी अच्छी बल्लेबाजी करते हुए कुल मिला के मुझे लगता है 19 रनों के ऊपर खेल रहे हैं। अंतिम षटक हाताळण्यासाठी अक्षय अब अगली गेंद लेके लेफ्ट आर्म राउंड विकेट से फुल टॉस गेंद खेल दिया गेंद को मिड विकेट के दिशा में, खिलाड़ी वहां मौजूद, अच्छा कैच लपक लिया संदीप ने पहले गेंद के ऊपर विकेट। आणखीन एक सुखद धक्का नरेश स्पोर्ट्स कासारोली या संघामार्फत ओला स्पोर्ट्स ओला संघाला। मयूरने जो अप्रतिम झेल टिपला त्याचं नक्कीच प्रोत्साहन केलं जाते, त्याला कौतुकाची थाप दिली जाते। ट्रिपल एस डीजे यांच्या मार्फत 100 रुपयाचा पारितोषिक मयूरसाठी। बिल्कुल 2 छक्कों के ऊपर भी 2000 रुपये का इनाम दिया जाएगा मंगेश शिंगे के द्वारा सिर्फ निशान के लिए। यहाँ से 2 छक्के लगते तो जीत जाएगी ओला स्पोर्ट ओला की टीम। 18 धावांची गरज आहे, 5 चेंडू शिल्लक। ती हुकूमत ते वर्चस्व राखेल काय नरेश स्पोर्ट्स कासारवडोली संघ की ओला संघ एक दर्जेदार फलंदाजी देऊन नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करेल। अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर रखी थी और ये अंपायर इशारा करते हुए वाइट का 1 रनों का इजाफा। अब 17 रनों की आवश्यकता। विनंती असेल मानेश्री दळवी साहेब यांना की त्यांनी VIP डाईसवर यायचं आहे। 5 चेंडू आणि 17 धावांची गरज, 5-17 असं समीकरण, असं गणित सामोरं ठेवलं आहे ओला स्पोर्ट्स ओला संघासमोर। फिर से एक बार तैयार गेंदबाज, स्लो आर्म डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर। इस वक्त थोड़ी सी अंदर रखी थी गेंद को। अब 4 गेंदें शेष और 4 गेंदों में 17 रनों की दरकार। एव्हरी डे इज नॉट संडे असं म्हणणं योग्य ठरेल, कारण पहिला चेंडू आपण पाहिलं थोडासा स्वैर हातावर होता, असं वाटलं होतं की थोडंसं फलंदाज दाखवते की चेंडू स्वैर आहे, मात्र पंचांचं अचूक लक्ष तिथे वेधलं जात आहे। अंपायर इज अ बेस्ट जज का म्हटलं होतं ते याच कारणास्तव। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट से खेल दिया गेंद को लॉन्ग ऑन के दिशा में, कारपेट के साय से गेंद आती हुई लॉन्ग ऑन की फील्डर वहां भी अच्छी फील्डिंग करते हुए 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं। 1 रन से अब स्कोर बढ़ता हुआ 32 रन। अब 3 गेंदें शेष और 3 गेंदों में 16 रनों की दरकार। 1 चौका और 2 छक्कों की आवश्यकता जीतने के लिए। और यहाँ पे निशान 2 छक्के लगाते हैं तो मंगेश शिंगे की जानिब से
2,000 रुपये का इनाम दिया जाएगा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. 3 चेंडूमध्ये 16 धावा विजयासाठी ओळा स्पोर्ट्स ओळा संघासाठी. दलवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे VIP डायसवर. त्यांचं रणजित चषक 2017 हॅट्रिक एअरमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. इस वक्त चूकते हुए बल्लेबाज अब 2 गेंदे शेष और 2 गेंदों में 16 रनों की आवश्यकता. 2 गेंदे और 16 रन. इथे टॅक्स इन्स्पेक्टर दळवी साहेब इथे येतात. त्यांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या आयोजकांकडून. रणजी स्पोर्ट्स रणजित चषक 2017 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. एज लगती हुई और विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई इस प्रकार और एक विकेट का पतन होता हुआ ओला स्पोर्ट ओला टीम का. एक गेंद शेष और एक गेंद में 16 रनों की आवश्यकता जीतने के लिए. एज लगने के बाद गेंद चली गई है फाइन लेग की दिशा में और इस प्रकार जीत हासिल करते हुए नरेश स्पोर्ट वडवली की टीम. कांग्रेचुलेशन नरेश स्पोर्ट वडवली एंड हार्ड लक ओला स्पोर्ट ओला. नरेश स्पोर्ट्स कासारवडी या संघाचं अभिनंदन आणि त्याचप्रमाणे कौतुक असेल ओळा स्पोर्ट्स ओळा संघाचं कौतुक असेल ते रमाकांत यांचं. मी विनंती करतोय ओळा स्पोर्ट्स ओळा संघाचा कर्णधार आपण यावं आणि आपल्याला सन्मानित केलं जाईल मान्यवर कक्षामध्ये सन्मान चिन्ह देऊन. मी विनंती करतोय आयोजकांना महेशजी मडवी यांच्या शुभ हस्ते कर निरीक्षक टॅक्स इन्स्पेक्टर दळवी साहेब यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मान्यवरांना शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन महेश मडवी इथे त्यांच्या शुभ हस्ते देताना आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर देवीदास भोईर मयूर यांचे मयूर आपण 100 रुपयाचे मानकरी आहात. ओळा संघाचा कर्णधार ओला स्पोर्ट्स ओळा संघाचा कर्णधार आपण देखील यावं आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आणि सामनावीर या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच अनिकेत याचं नामांकन होते सामनावीर या पुरस्कारासाठी. अप्रतिम खेळी साकारली होती अनिकेतनी आणि त्याचा जोरावरच त्याचं नामांकन होते सामनावीर या पुरस्कारासाठी. ओळा संघाचा कर्णधार आपण देखील या. पहिला ओळा संघाच्या कर्णधाराला आपण सन्मानित करा. ओळा संघाचा कर्णधार जो पराभूत संघ ठरतोय ओळा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण पुढे जा. दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते ओळा संघाचा कर्णधार मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान केलं ते अनिकेतला. दळवी साहेबांना विनंती असेल आपण ओळा संघाच्या कर्णधाराला गेले सन्मानित करायचं सन्मान चिन्ह देऊन. मयूर यांनी यायचंय. मयूर जो झेल टिपला होता त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक SSS DJ यांच्याकडून आणि त्याचप्रमाणे शैलेश भोईर यांच्याकडून देखील 200 रुपये मयूरसाठी